श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण धनुराशीच्या जातकांना नोव्हेंबर हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे, याच महिन्यामध्ये दीपावली हा उत्सव आपण साजरा करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि हा दीपोत्सव तुमच्यासाठी जीवनामध्ये कोणत्या प्रकारची शुभ घटना घडून आणणार आहे, कोणत्या प्रकारचं यश संपादन करून देणारा ठरणार आहे, या सर्व संदर्भात आणि मासिक राशीफळाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. तुमची धनुरास आहे. राशीपत्रिकेतील गोचर ग्रहांची स्थिती माहिती करून घेऊयात. कुंभ राशीमध्ये शनी, मीन राशीमध्ये राहू, मेष राशीमध्ये गुरु, कन्या राशीमध्ये शुक्र आणि केतू, तुळ राशीमध्ये मंगळ आणि रवी आणि वृश्चिक राशीमध्ये बुध अशा प्रकारे गोचर स्थिती लाभलेली आहे. 2 नोव्हेंबरला शुक्र कन्येत जाणार आहे, 6 नोव्हेंबरला बुध वृश्चिकेत जाणार आहे, 16 नोव्हेंबरला रवी आणि मंगळ वृश्चिक राशीमध्ये जातील, 26 नोव्हेंबरला बुध धनुराशीत जाईल, 28 नोव्हेंबरला वक्री होणार आहेत राहुदेव मीन राशीतून आणि केतुदेव कन्या राशीतून. 29 नोव्हेंबरला शुक्रदेव तुळ राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील. अशा प्रकारची गोचर स्थिती असताना तुमच्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवन कसं राहणार आहे, व्यक्तिमत्व कसं राहणार आहे हे समजून घेऊयात. येथून मागे वर्ष दीड वर्ष तुम्हाला राहू गुरुचा जो चांडाळ योग होता आणि त्यामुळे तुमची मनस्थिती स्थिर नसायची. कुठल्याही बाबतीमध्ये विचार करताना द्विधा मनस्थिती निर्माण होणं, संभ्रम निर्माण होणं, संशयवृत्ती वाढणं, अशा काहीशा मानसिक तणावाखालनं तुम्ही जात होतात. परंतु हा नोव्हेंबर महिना तुम्हाला वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार केला असता व्यक्तिमत्व उंचावणारं, कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारं कार्य तुमच्याकडनं घडणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला नक्कीच नावलौकिक प्राप्त होणारं ग्रहमान याच नोव्हेंबर महिन्यामध्ये प्राप्त होत आहे. गुरु महाराज पंचम स्थानात सुतस्थानात स्वतःच्या स्थानामध्ये विराजमान झाल्यामुळे आणि गुरु राहूचा जो चांडाळ योग होता तो दोष नष्ट झाल्यामुळे तुम्हाला हे सर्वात महत्त्वाचं अतिशय उत्तम असं फळ प्राप्त होणार आहे. याचबरोबर या संपूर्ण महिन्याभरावर तुमची धनस्थिती कशी राहणार आहे हे समजून घेऊयात. 4 नोव्हेंबरला शनिदेव कुंभ राशीमधून मार्गी होतील. याचं सर्वात महत्त्वपूर्ण फळ म्हणजे तुम्हाला परिश्रमातनं उत्पन्नाचं साधन वाढेल आणि कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देतील. शनी महाराज ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणचं तुम्हाला फळ शुभ प्रमाणात देण्यासाठी बांधील असतात. त्यामुळे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त हा महिना थोडासा परिश्रम जास्त करून आणणारा ठरणार आहे. याचबरोबर भावंडांचं सौख्यसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होणार आहे. काही गोष्टींमुळे तुमच्या दोघांमध्ये मतवैचारिकता दुरावा निर्माण झाला असेल तर तो दुरावा कमी करण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची कृपा होणार आहे. याचबरोबर पत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. वास्तू सौख्य तुम्हाला कसं मिळणार आहे किंवा वाहन सौख्य कसं आहे याची माहिती घेऊयात. वाहन स्थानाचे मालक, चतुर्थ स्थानाचे मालक गुरुदेव हे सध्या स्थितीमध्ये मेष राशीतून पंचम स्थानामधनं विराजमान आहेत. पंचमस्थान हे सुखस्थान मानलं जातं, सुतस्थान मानलं जातं. त्यामुळे नक्कीच तुम्हाला या दरम्यान वास्तू आणि वाहन घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता. परंतु चतुर्थात राहुदेव आल्यामुळे थोड्याशा अडचणींना सामोरे मात्र जावंच लागणार आहे. वास्तू सौख्य मध्यम स्वरूपाचं राहील. वास्तूमध्ये नवीन कार्य घडून येण्यासाठीचे शुभ संकेतसुद्धा या नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभत आहेत. वाहन खरेदी करायचं असेल तर वाहन खरेदी तुम्ही या महिन्याच्या 16 तारखेनंतर करू शकता. अतिशय उत्तम प्रकारचं मनासारखं वाहन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. याबरोबरच पत्रिकेतील पंचम स्थानाकडे वळूयात, ज्यावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय या गोष्टीचा विचार करत असतो. 5व्या घरावरनं आपण ह्या सर्व गोष्टी पाहतच असतो. परंतु 5व्या घरामध्ये गुरु महाराज आलेले आहेत. त्यामुळे पंचम स्थानाचं सर्व प्रकारचं सुख ते प्रदान करणार आहेत. सगळ्यात पहिलं सुख म्हणजे तुम्हाला तुमच्या संततीकडनं खूप अपेक्षा असतात. कारण धनुराशीचा व्यक्ती खूप अपेक्षेने प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतो. त्यामुळे तुमच्या संततीकडनं तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या संततीकडनं सुद्धा प्रयत्न होणार आहेत. याचबरोबर जे दाम्पत्य संतती इच्छुक आहेत यांसाठी सुद्धा आता कालावधी अतिशय उत्तम आहे. संततीसाठी तुम्ही नक्कीच प्लॅनिंग करू शकता. याबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता
शिक्षण स्थानाचे मालक मंगळदेव सध्या स्थितीमध्ये लाभस्थानामध्ये तूळ राशीमधून गोचर करत आहेत. 17 तारखेनंतर ते तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं वृश्चिक राशीमध्ये गेल्यानंतर फळ प्राप्त करून देतील. 17 तारखेपर्यंत तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये आनंद प्राप्त होणं, शिक्षणाची आवड निर्माण होणं, नाविन्याने काहीतरी शिकावं, काहीतरी करावं अशी जिद्द निर्माण करून देणं, असे शुभ परिणाम संपूर्ण महिनाभर तुम्हाला प्राप्त होतील. प्रेम प्रणय या संदर्भात विचार केला असता अतिशय उत्तम प्रकारचं तुमच्या दोघांमध्ये प्रेम वृद्धिंगत होणारं ग्रहमान या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्राप्त होत आहे. याचबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. रोग हितशत्रूंचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं हे त्रिक स्थान, या त्रिक भावामध्ये त्यांचे मालक अधिपती शुक्रदेव हे सध्या कन्या राशीतून नीच राशीतून गोचर करत आहेत. शुक्रदेव हे कन्या राशीमध्ये केतुदेवांच्या युतीत आलेले आहेत. अर्थात तुम्हाला हितशत्रूंचा त्रास निर्माण करून देणारं ग्रहमान प्राप्त होत आहे. हितशत्रूंचा त्रास म्हणजे नेमका काय होणार आहे? तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, अर्थात नोकरी करता किंवा व्यापार करत असाल, तर त्या व्यापारामध्ये थोडीशी चढाओढ निर्माण होऊन त्यामुळे सुद्धा तुम्हाला धावपळ होऊ शकते आणि तुमचे हितचिंतकच हितशत्रू म्हणून काही कार्यामध्ये तुम्हाला बाधा निर्माण करून देऊ शकतात. हे एक अशुभ फळ तुम्हाला शुक्र महाराज कन्या राशीमध्ये गेल्यामुळे आणि केतुदेवांच्या युतीत दशमस्थानात आल्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने किंवा नोकरीच्या दृष्टीने होणार आहे. जिथे तुम्ही नोकरी करताय तिथे सुद्धा तुम्हाला वरिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ सहकारी वर्ग यांच्याकडनं थोड्याफार प्रमाणात मानसिक ताणतणाव करून देणारं ग्रहमान प्राप्त होत आहे. तेवढी एक काळजी घ्यायची आहे. यासाठी मारुती स्तोत्र उपासनेमध्ये ठेवायचं आहे. मारुती स्तोत्र रोज एकदा वाचायचं आहे आणि एक विशिष्ट जप मी व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे, तोही तुम्हाला नक्कीच करायचा आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान, ज्या स्थानावरनं तुमच्या जोडीदाराचं सौख्य पाहिलं जातं. सप्तम स्थानाचे अधिपती बुधदेव हे सध्या स्थितीमध्ये वृश्चिक राशीतून 6 नोव्हेंबरपासून गोचर करण्यास सुरुवात करतील. 6 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं लाभेल. साथसोबत लाभेल. त्यांच्यासोबत तुम्हाला बोलताना किंवा व्यक्तिगत जीवन व्यतीत करताना आनंद प्राप्त होईल. परंतु 6 तारखेनंतर मात्र खर्चाच्या दृष्टीने किंवा इतर काही कामानिमित्त चर्चेतनं वाद निर्माण होऊ शकतील. कारण व्ययस्थानामध्ये गेलेले बुधदेव थोडासा संघर्ष घडवून आणतात. त्यामुळे तेवढ्या बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे. त्यासाठी गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल. आणखीन एक म्हणजे जोडीदाराच्या सौख्याबाबतच सांगू इच्छिते. सप्तमेश जेव्हा व्ययात जातो त्यावेळेस तुमच्या जोडीदाराच्या मनस्थितीमध्ये किंवा व्यवहारामधील वागण्यामध्ये थोडासा बदलसुद्धा घडून येतो. मग हाही एक दुष्परिणाम प्राप्त होऊ शकेल. तर त्यासाठी सांगितलेली उपासना कंटिन्यू करायची आहे. याचबरोबर अष्टमस्थानाकडे वळूयात. अचानक एखादं चांगलं काम, एखादं चांगलं कार्य करण्याची संधीसुद्धा तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी चंद्र महाराज आणि गुरु महाराज या महिन्यात तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. अर्थात थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रगती, यश प्राप्त करून देणारं हेच कार्य तुम्हाला अचानकपणे प्राप्त होऊ शकतं. पत्रिकेतील 9वं घर, ज्या ठिकाणी आपण भाग्योदय, भाग्यसंकेत, चांगले शुभ संकेत पाहत असतो, तर या स्थानाचे मालक रविदेव हे तूळ राशीमधनं नीच राशीतून गोचर करत आहेत. परंतु 16 नोव्हेंबर नंतर ते पत्रिकेतील व्यय स्थानात जातील. जोपर्यंत ते लाभस्थानात आहेत, जरी ते नीच राशीचे असले तरी सुद्धा तुम्हाला भाग्यातनं लाभ प्राप्त करून देतील. नीच राशीचे रविदेव असले तरी सुद्धा, कारण व्ययस्थानात ज्यावेळेस शुभग्रह जातो किंवा पापग्रह जातो तेव्हा तेथील दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतो. त्यामुळे 16 नोव्हेंबरपर्यंत तुमची आर्थिक स्थिती चांगली घडून येण्यासाठी, भाग्योदय घडून येण्यासाठीचा शुभकाल म्हणता येईल. याचबरोबर दशमस्थानाकडे वळूयात. दशमेश बुधदेव हे वृश्चिक राशीमधून व्ययस्थानामधून गोचर करत आहेत. दशमस्थानामध्ये केतुदेव आलेले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो. उद्योग व्यापार वाढवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या या महिन्याच्या 26 तारखेनंतर प्रयत्न करा. 26 तारखेपर्यंत आहे तोच व्यापार चालू ठेवा. नाविन्याने नवीन एखादं चांगलं काम करायचं असेल तर 26 तारखेनंतर तुम्ही जरूर करू शकता. पत्रिकेतील 12वं स्थान, ज्यावरून आपण खर्च, व्यय होणार आहे का, छोट्याखानी प्रवास किंवा परदेशात प्रवासाचे योग येणार आहेत का, हे सर्व पाहत असतो. आणि या स्थानामध्ये बुधदेव आलेले आहेत आणि या स्थानाचे अधिपती मंगळदेव हे 16 तारखेनंतर त्या ठिकाणी येतील. व्ययस्थानात जेव्हा मंगळदेव येतील तेव्हा तुम्हाला प्रवासाचे योग घडून येतील.
16 तारखेनंतर तुमच्या आवडत्या ठिकाणी, पर्यटन ठिकाणी फिरावयास जाण्याचे योग येतील. परदेशात जाऊ इच्छिता, परदेशात जाण्याचे योगसुद्धा 16 नोव्हेंबरनंतर प्राप्त होतील. आणि त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना थोडासा खर्चिक राहणार आहे. खर्चाच्या बाबतीमध्ये विचार केला तर संततीसाठी आणि त्याचबरोबर उद्योग व्यापार वाढवण्यासाठी तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो. तर अशा प्रकारे खर्चाचं प्रमाण राहणार आहे. उपायाकडे वळूयात. सगळ्यात पहिली उपासना म्हणजे तुम्हाला संतती सौख्य प्राप्त होण्यासाठी रीम गम गणपते नमः किंवा रीम कृष्णाय नमः हा जप रोज 27 वेळा करायचा आहे. त्याचबरोबर शत्रुत्रास होऊ नये यासाठी मारुती स्तोत्र आणि रीम श्रीम क्लीम नमस्ते महालक्ष्मी देवे नमः हा जप करायचा आहे. या जपामुळे तुमचा उद्योग व्यापारसुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा तेजीमध्ये प्राप्त होईल. नोकरीमध्ये सुद्धा सुयश प्राप्त होण्यासाठी मदत होईल आणि त्याचबरोबर आर्थिक स्तर तुमचा उंचावण्यासाठी मदत होऊ शकेल. व्यक्तिगत जीवनामध्ये यशकीर्ती प्राप्त होण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम राहण्यासाठी रीम द्राम दत्तात्रेयाय नमः हा जप रोज 27 वेळा किमान किंवा 108 वेळा करायचा आहे. किंवा रोज न जमल्यास गुरुवारी 108 वेळा करायचा आहे. तर आज आपण धनुराशीच्या जातकांना नोव्हेंबर 2023 हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे, या महिन्यामध्ये दीपोत्सव आहे. दीपोत्सवाच्या दरम्यान तुम्हाला जीवनामध्ये अतिशय आनंददायी घटना घडणार आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला राशीला गुरुदेवांना अतिशय उत्तम प्रकारचं बळ प्राप्त झालेलं आहे. हेही समजून घेतलं तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.